बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण ताजं असताना कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे। 1973 अरुणा शानबाग यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी केला व या भीषण घटनेने कामाच्या ठिकाणी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हिंसाचाराकडे सगळ्यांचे लक्ष त्यांनी वेधलं। 1973 अरुणा शानबाग यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या दुर्दैवी घटनेचाही त्यांनी उल्लेख केला। त्यांच्यावर झालेला लैंगिक अत्याचार हा कामाच्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यावर होणाऱ्या हिंसाचाराच्या सर्वात भीषण घटनांपैकी एक आहे आणि या प्रणालीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा अभाव आहे असे सरन्यायाधीश म्हणाले आणि सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेवर काळजी व्यक्त केली। नमस्कार मंडळी, मी विकास आणि आज आपण जाणून घेणार आहोत अरुणा शानबाग प्रकरण। नोव्हेंबर 1973 मुंबईच्या किंग्स एडवर्ड म्हणजे KEM रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानबाग यांच्यावर वॉर्ड बॉय सोहनलाल वाल्मिकी याने लैंगिक अत्याचार केले होते। KEM रुग्णालयात कार्यरत असलेल्या अरुणा यांचे त्यांच्या रुग्णालयातील एका डॉक्टरशी सूत जुळले होते। ते दोघेही लग्न करणार होते, मात्र 27 नोव्हेंबर 1973 ही दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेने अरुणा यांची सगळी स्वप्ने विस्कटून टाकली। रुग्णालयातील एका खोलीत अरुणा शानबाग गणवेश बदलत होत्या। त्याच वेळी कंत्राटी कामावर असलेल्या सोहनलाल वाल्मिकीने त्यांच्यावर बळजबरी केली आणि साखळीने त्यांचा गळा आवळला। 11 तासानंतर त्या मरणासन्न अवस्थेत आणि रक्ताने माखलेल्या परिस्थितीत आढळून आल्या। त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता। त्या व्यतिरिक्त मेंदूला पुरवठा करणाऱ्या पेशींनाही दुखापत झाली होती। परिणामी त्यांना ऐकू येणं दिसणं बंद झालं होतं आणि त्या कोमात गेल्या होत्या। त्यावेळेस कुत्र्यावर प्रयोग करण्यासाठीचा विभाग हॉस्पिटलमध्ये होता आणि अरुणा यांनी आरोपी सोहनलाल यांच्यावर सार्वजनिकरित्या रुग्णालयात कुत्र्यांचे अन्न चोरत असल्याचा आरोप केला होता व रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार करण्याबाबतचा इशाराही त्यांनी दिला होता। पुढे सोहनलालला अटक झाली आणि त्याला शिक्षाही झाली, परंतु ही शिक्षा त्याला बलात्कार किंवा लैंगिक छळ केल्याप्रकरणी झाली नाही, तर प्राणघातक हल्ला आणि चोरीसाठी झाली। त्याला एकूण 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली, मात्र तो तुरुंगात अवघी 7 वर्षे राहिला। या प्रकरणात मुंबईतील परिचारिकांनी संप पुकारला होता। तसेच कामाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली होती। अरुणा यांच्या मन हेलावून टाकणाऱ्या कथेनं भारतातील इच्छामरण कायद्यात बदल घडवून आणला। प्राणघातक हल्ल्यानंतर त्या KEM रुग्णालयात तळमजल्यावर वार्ड क्रमांक 4 मध्ये राहिल्या। 42 वर्ष त्या या वार्डामध्ये होत्या। रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना आंघोळ घालून देणं, खाऊ घालणं, त्यांच्याकडे सतत लक्ष देणं, बेडसोर्स होऊ नये म्हणून नियमित त्यांची हालचाल व्हावी आदी सर्व बाबतीमध्ये त्यांची काळजी घेतली होती। वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिका आणि सहाय्यक कर्मचारी हे त्यांचे कुटुंब झाले होते। सेवेत असलेल्या परिचारकांकडून अरुणा यांच्या खोलीत दिवसभर त्यांच्यासाठी संगीत वाजवणं आणि पुस्तकांचे वाचन याद्वारे त्यांचे मन रमवण्याचा प्रयत्न केला जात असे। जानेवारी 2011 अरुणा यांच्या प्रकरणामुळे सर्वोच्च न्यायालयात पहिली इच्छामरण याचिका दाखल झाली। अरुणा कोणत्याही अर्थपूर्ण जीवनाचा अनुभव घेण्यास सक्षम नाहीत आणि त्यांना सन्मानाने मरण्याची परवानगी दिली पाहिजे अशी मागणी त्यात केली गेली होती। त्यानंतर जगण्याच्या हक्काबाबत राष्ट्रीय चर्चेला सुरुवात झाली। अनेक वर्षापासून अरुणाकडे लक्ष देणाऱ्या परिचारिकांनी या याचिकेला तीव्र विरोध केला। सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2011 अरुणा यांची इच्छामरणाची याचिका फेटाळून लावली, परंतु या निकालाने काही निवडक प्रसंगी निष्क्रिय इच्छामरणासाठीची परवानगी देण्यात आली। 42 वर्ष पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे PVS मध्ये राहिल्यानंतर अरुणा यांचे 2015 गंभीर निमोनियामुळे निधन झाले आणि 42 वर्षाच्या वेदनादायक प्रवासानंतर त्यांना त्याच्यातून मुक्ती आणि शांतता मिळाली। तर मित्रांनो, ही होती अरुणा शानबाग यांची कहाणी। असेच सुंदर व्हिडिओ ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा। लवकरच भेटूयात। धन्यवाद।